मालवणी मिसळपाव कोरेगाव ईस्ट इंडोशी डेपोजिट बरोबर ऑपोजिटला आहे. नमस्कार साहेब, आपलं नाव? अच्छा, आणि किती वर्ष आले तुमचं हे सुरू करून? 16 वर्ष. अच्छा, आणि इकडे काय काय तुम्ही ठेवता? मिसळपाव ठेवतो, वडापाव, समोसा पाव, भजी पाव, पालक भजी, गोल भजी. अच्छा 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 अच्छा. आणि हे मालवणी म्हणजे तुम्ही स्वतः मालवणचे आहात? हा, एकदम मालवण. अच्छा, मालवणचे आहात? मालवणमध्ये देवली गाव. अच्छा, देवली गावचे आहेत. ओके 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 ओके. आता काय सध्या आता काय बनवून ठेवलंय तुम्ही की मिसळपाव सकाळी किती वाजता येत? सकाळी 6:15ला चालू होते. 6:15ला? रात्री 9:15 पर्यंत. अच्छा, कंटिन्युअस सुरू असतो, मध्ये ब्रेक काय नसतं? पण ब्रेक नाही, चालू असते. अच्छा अच्छा, तुम्ही अल्टून पलटून हे करता तुम्ही सगळे. अच्छा 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 अच्छा. ते सुरू केलेलं त्यावेळी किती होतं मिसळपाव जेव्हा तुम्ही 15 वर्षापूर्वी सुरू केलेलं? त्यावेळी 25 रुपये मिसळपाव होता. आणि आता किती आले? 40 रुपये. 40 रुपये. आणि वडापाव कसे काय? वडापाव 15. त्यावेळी सुरुवातीला आम्ही 8 रुपयाने विकायचो. अच्छा, 8 रुपयाने. पण त्यावेळी वस्ती म्हणजे ठीक होती. तिथे चांगले धंदा पुष्कळ धंदा. आता काय धंद्यावर भरपूर वाढले. भरपूर वाढले. बरोबर आहे. आणि हे इंडोशी डेपोच्या समोरच आहे एक्झॅक्टली. बरोबर आहे. ते कोणती? यशोदाम शाळा. अच्छा, यशोदाम शाळेत आहे. शाळेतली मुलं आणि येत असतील आता. म्हणजे सध्या आता सुट्टी आहे म्हणून. अच्छा 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 अच्छा. एरवी मुलं आले की गरम गरम खात राहणार वडापाव आणि भूक लागत असेल. या आता काय मिसळ बनवताय? काय बनवता तुम्ही? अच्छा अच्छा. नमस्कार. हे मिसळ बनवताय? अच्छा अच्छा अच्छा. हे अंदाजे किती माणसांसाठी करता असं मिसळ? 70-80 लोकांसाठी करतो. अच्छा, आणि समजा कमी पडली तर वाढवता परत असं? अच्छा, परत वाढवता. अच्छा अच्छा, नवीन हे करत असं. बरोबर बरोबर. आता कांदा हे करतो. आपलं नाव काय? अच्छा अच्छा. आणि हे सुद्धा आपलं नाव काय साहेब? अच्छा अच्छा. तुम्ही एकत्र आहात म्हणजे सुरू झाल्यापासूनच आहात तुम्ही? अच्छा अच्छा. हे मसाला, हे मालवणी मसाला आहे की? मालवणी मसाला. अच्छा, हे तिखट असतो जरा. अच्छा 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 अच्छा. मस्त लाल लाल एकदम कलर बिलर मस्त छान आहे एकदम जरा. अच्छा 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 अच्छा. आणि हे काय? गरम मसाला ना? अच्छा. अच्छा, ह्याचं आहे खोबरं, कांदा आणि ह्याचं मिक्सचर वाटण करून ठेवलं. अच्छा अच्छा. मग सकाळी करायला किती वाजता उठा तुम्ही? पहाटे किती? 4ला उठा. मेहनत भरपूर आहे. आहे, बरोबर आहे बरोबर आहे. नाही बरोबर आहे बरोबर आहे. ते कलर बिलर सुगंध एवढा सुंदर येतोय ना. आणि तयार व्हायला किती वेळ लागतो अंदाजे मिसळ? पाऊण तास जातो. पूर्ण गरम चांगलं काही हे व्हायला पाहिजे. बरं, उकळायला पाहिजे. बरोबर आहे. मस्त एकदम सुगंध एवढा सुंदर येतो ना. नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. शाळा चालू असताना मुलांची भरपूर गर्दी असणार ना इथे. आणि प्लस बस डेपो आहे म्हणून लोक येत असणार आहे बस. अच्छा अच्छा अच्छा. बरोबर बरोबर आहे बरोबर आहे. हां, पेट्रोल पंप बाजूला समोर पेट्रोल पंप आहे. बरोबर आहे. रेडी कटलेट. पेट्रोल पंपचाच माणूस आलेला आहे खायला. आप आते रहते इधर खाने के लिए आते रहते? कैसा रहता है टेस्ट? और अच्छा है? अच्छा, हे आता काय वाटाणे टाकले? हे वाटाणे उकडलेले असतात आधी? इकडेच करता? अच्छा अच्छा अच्छा.
हात दुखत असेल ना फिरून 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 फिरून. आणि एक तर गरमी एवढी वाढली आहे त्याच्यामुळे अजून जास्त येत असेल. थोडं पाणी टाकतात त्या ह्याच्यात. मीठ. सुबोधवाला व्हिडिओ पाठवतो मी. हा सुबोधवाला व्हिडिओ पाठवतो म्हणजे ते ओळखतील तुम्हाला. प्रताप. आणि आडनाव का आपलं? चव्हाण. प्रताप चव्हाण. मी सांगतो मी पाठवतो व्हिडिओ जरा पाठवतो. अच्छा अच्छा अच्छा. आणि मी फोन नंबर तुम्हाला घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगतो. हा काय कशी ओळख निघते बघा. मी इकडे हे पाणी टाकलं. आता इथे उकळ हे करायला ना. राईट राईट. हे आता दुपारपर्यंत संपेल 1-2 तासात. 2 पर्यंत परत नवीन परत तयार करता मग. मस्त. मिसळ बनवायची प्रक्रिया मालवणी मिसळ. थोडं रविवार असल्यामुळे थोडा आराम असेल जरा. बरोबर बरोबर. बटाट्याची भजी करताय. असे वडे करून ठेवलेले तसे नंतर तर पिठात हे करून बरोबर गरम गरम करत यायचं. हे कांद्याची भजी ठेवता की नाही? ऑर्डर कोण दिली जास्त कांद्याची कमी जातं. पालक भजी जास्त जातं. पालक भजी जास्त तुमची फेमस आहे. काय ना म्हणून फेमस आहे तुमच्या इकडे? काय म्हणून ओळखतात तुम्हाला इकडे? एवढी वर्ष झाली तुम्हाला? चव्हाण वडापाव म्हणून ओळखतात. चव्हाण वडापाव म्हणून. चव्हाण वडापाव म्हणून फेमस आहे इकडे. आता बटाट्याची भजी. चालेल. धन्यवाद धन्यवाद काका. धन्यवाद धन्यवाद साहेब. धन्यवाद.